रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण द कॉमन मॅन अर्थात तुमचे आमचे आर.के. लक्ष्मण सर्वसामान्यांशी निगडीत प्रश्न आपल्या उपहासात्मक व्यंगचित्राद्वारे बेधडक मांडणारे आणि संबंधितांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे या अर्थी तुमचे आमचे आर.के. टाइम्स ऑफ इंडियातल्या द कॉमन मॅन या कार्टून सिरीजमुळे खरं तर लक्ष्मण प्रकाश झोतात आले. त्यांनी केवळ समस्यांवरच व्यंगचित्र रेखाटली नाहीत, तर समाजातल्या विकृती, राजकारणी आणि त्यांच्या विचारांवरही आपल्या मार्मिक व्यंगचित्रांनी तिखट वार केले. गेल्या 5 दशकांपासून समाज प्रबोधनाचे हे कार्य त्यांनी अव्याहतपणे केलं. शाळेच्या संचालकांच्या पोटी म्हैसूरमध्ये जन्माला आलेल्या आर.के. लक्ष्मण यांना बालपणापासूनच चित्रकलेत रुची आणि गतीही. पिंपळ पानाचं चित्र उत्तमरित्या साकारल्याने लहानपणी शिक्षकांनी त्यांची पाठ थोपटल्यानंतर चित्रकलेतच करिअर करण्याचा त्यांनी विडा उचलला. इंग्लंडचे प्रसिद्ध व्यंगचित्रकार सर डेव्हिड लॉ हे आर.के.चे आदर्श म्हणण्यापेक्षाही आर.के.चं प्रेरणास्थानच जणू. माध्यमिक शिक्षणानंतर चित्रकलेला जीवन बांधणाऱ्या लक्ष्मण यांनी मुंबईतल्या जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेशासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांच्या चित्रांनी फारसं प्रभावित न झालेल्या प्राचार्यांनी लक्ष्मण यांना प्रवेशच नाकारला होता हे विशेष. नाराज आर.के.नी मग म्हैसूर विश्वविद्यालयातून आर्ट्सची पदवी घेतली. मात्र त्याचबरोबर चित्रांसह कार्टून्स रेखाटणं सुरूच ठेवलं. पुढे स्वराज्य पत्रिकेत त्यांनी व्यंगचित्र काढायला सुरुवात केली. आर.के.नी सुरुवातीला स्वराज्य पत्रिका आणि ब्लिट्झ सारख्या मासिकांसाठी काम केलं. कन्नडमधल्या कोरावंजी या हास्य मासिकातही आर.के.च्या कार्टून्सने लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं. कोरावंजीचे संस्थापक डॉक्टर एम शिवराम यांनी कोरावंजी मासिक व्यंगचित्रांसाठी समर्पित केलं होतं आणि शिवराम यांनीच आर.के.ना प्रोत्साहनही दिलं. मात्र आर.के.ना एक राजकीय व्यंगचित्रकार म्हणून कोणी ओळख दिली असेल तर ती दिली फ्री प्रेस जर्नलने. त्यावेळी फ्री प्रेस जर्नलमध्ये कार्यरत असलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंसोबत राजकीय व्यंगचित्रकार म्हणून आर.के.च्या करिअरची ती सुरुवात. पुढे लक्ष्मण टाइम्स ऑफ इंडियात रुजू झाले आणि तिथे त्यांनी 5 दशकांपेक्षा जास्त वेळ काम केलं. कॅनव्हास सारख्या फटकाऱ्यांद्वारे थेट राजकीय भाष्य करणाऱ्या अवलियाची 2 लग्न झाली. पहिला विवाह भरतनाट्यम नर्तिका आणि अभिनेत्री बेबी कमला उर्फ कमला लक्ष्मण यांच्यासोबत झाला. मात्र त्यांच्याशी काडीमोड घेतल्यानंतर कमला नावाच्याच एका लेखिकेसोबत ते विवाह बंधनात अडकले. विशेष म्हणजे आर.के.नी फिल्मफेअरमधल्या द स्टार वी हॅव नेव्हर मीट या कार्टून सिरीजमध्ये त्यांच्या दुसऱ्या बायकोचे व्यंगचित्र द स्टार ओनली वी हॅव मेट या शीर्षकाखाली रेखाटलं होतं. एक नजर टाकूया आर.के.नी मिळवलेल्या सन्मान आणि पुरस्कारांवर. इंडियन एक्सप्रेस ग्रुपचा बी.डी. गोएंका पुरस्कार, हिंदुस्तान टाइम्सकडून दुर्गा रत्न सुवर्ण पदक, भारत सरकारकडून पद्मभूषण, भारत सरकारकडूनच पद्मविभूषण, आशियाचे नोबेल अर्थात रॅमन मॅक्सेसे पुरस्कार या सर्व पुरस्कारांवर आर.के.नी नाव कोरलं. आर.के. लक्ष्मण यांची पुस्तकही विशेष गाजली. द एलोक्युएंट ब्रश, द बेस्ट ऑफ लक्ष्मण सिरीज, हॉटेल रिव्हिएरा, द मेसेंजर, सर्वंट्स ऑफ इंडिया आणि द टनल ऑफ टाइम या त्यांच्या आत्मकथेलाही लोकांनी डोक्यावर घेतलं. एशियन पेंटसाठी आर.के.नी बनवलेला गट्टू लोकांच्या चिरकाल स्मरणात राहिला. इतकंच नाही तर त्यांच्या व्यंगचित्रांना मिस्टर अँड मिसेस 55 या हिंदी सिनेमासह तमिळ भाषेतल्या कामराजमध्येही स्थान देण्यात आलं. मालगुडी डेजमधल्या त्यांच्या रेखाचित्रांमुळे आर.के. बच्चे कंपनीतही लोकप्रिय झाले. सब टीव्हीवरची आर.के. लक्ष्मण की दुनिया ही टीव्ही सिरियलही विशेष लोकप्रिय ठरली. सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालयात तर त्यांच्या नावाने खुर्ची आहे. मुंबईतल्या वरळी सिफेसवर कॉमन मॅनच्या समाज प्रबोधनाची दखल घेत पुतळाच उभारण्यात आलाय. अशा या हरहुन्नरी आणि कला जगताची मुसाफिरी करणाऱ्या अवलियाला साम टीव्हीचा मानाचा मुजरा. प्रशांत आगवणेचा ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई.